की आता काही एक 10 तरुण त्या ठिकाणी आत्महत्या केल्यात, काही लिव्हर डॅमेज होऊन मेलेत. हे दारूचेच परिणाम आहेत. मी स्वतः जाऊन एकदा मला वाटते ते हे होते आपले हे काय ते कृष्णा भालेराव वगैरे सगळे ते भालेकर पोरगं ते सगळे ते कॅन्ड फोडलं. मी माझ्याच अंगावर पूर्ण दारू, मी आंघोळच केली तिथं. आज माझ्या ग्रामपंचायत समोर म्हणलं 2 मटकीचे दुकानं चालतात त्या ठिकाणी शासकीय बिल्डिंगच्या खाली. तर हे दुर्दैव आहे म्हणलं, हे तुम्ही बंद करा आणि आम्ही त्याला लावून धरणार आहोत. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. कारण काय व्हायला लागलं की 2 नंबर धंदे या ठिकाणची दादागिरी किंवा आपली जी मुरुडची परंपरा आहे ना, हे अगदी भरकटत चाललो आहे. हे काही चांगलं वळण देणारी गोष्ट नाही मुरुड शहराला, आणि म्हणून ही निश्चितपणे आम्ही याच्यामध्ये काम करू. आपलं सहकार्य अपेक्षित आहे. पोलीस जे आहे ना ते कॉन्स्टेबल, त्याचा करू. आता ह्यांचं जाधव साहेबाचं उत्तर देतो. आता दलित वस्ती सुधार योजना हा विकासाचा भाग वेगळा झाला, आणि ज्या भागातलं मी प्रतिनिधित्व करतो आहे तिथं बहुसंख्येनं दलित समाज आहे. आणि त्या ठिकाणी मी असं बघतो की मला अक्षरशः एवढं वाईट वाटतं की ते आता घटना जी घडतात, जितके आता काही एक 10 तरुण त्या ठिकाणी आत्महत्या केल्यात, काही लिव्हर डॅमेज होऊन मेलेत. हे दारूचेच परिणाम आहेत. मी स्वतः जाऊन एकदा मला वाटते ते हे होते आपले हे काय ते कृष्णा भालेराव वगैरे सगळे ते भालेकर पोरगं ते सगळे ते कॅन्ड फोडलं. मी माझ्याच अंगावर पूर्ण दारू, मी आंघोळच केली तिथं. म्हणजे इतक्या लेवलला केलं आपण. पोलीसचं बी अडचण काय व्हायला लागली तर कोर्ट त्यांना लगेच जामीन करून देते. दारू जप्त करू देत नाही ना, काय करू देत नाही. हे कायद्याचा भाग आहे. परंतु मी काल परवा आता जे आपले उजागिरे सर आले त्यांना ही कळकळीची विनंती की साहेब तुम्ही हे काम आज माझ्या ग्रामपंचायत समोर म्हणलं 2 मटकीचे दुकानं चालतात त्या ठिकाणी शासकीय बिल्डिंगच्या खाली. तर हे दुर्दैव आहे म्हणलं, हे तुम्ही बंद करा आणि आम्ही त्याला लावून धरणार आहोत. आम्ही त्याच्यासाठी सुद्धा आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. कारण काय व्हायला लागलं की 2 नंबर धंदे या ठिकाणची दादागिरी किंवा आपली जी मुरुडची परंपरा आहे ना, हे अगदी भरकटत चाललो आहे. आणि म्हणून हे 2 नंबर धंदे असतील, DJ असेल, ह्या ज्या काही तुम्ही आता म्हणलात डिजिटलचा जो विषय आहे, हे काही चांगलं वळण देणारी गोष्ट नाही मुरुड शहराला, आणि म्हणून ही निश्चितपणे आम्ही याच्यामध्ये काम करू. आपलं सहकार्य अपेक्षित आहे. हे जे काय आपल्याला करता येईल, हे 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये हे महत्त्वाचे विषय आपण घेऊ.